श्री स्वामी समर्थ असं म्हणत आम्ही तुळजापूरहून अक्कलकोटचा प्रवास सुरू केला। खरं तर खूप मी खुश होते, कारण बरोबर 8 वर्षानंतर मला हा योग आला होता। बरेच दिवस झालं आम्ही ठरवत होतो की आज जाऊ उद्या जाऊ, पण काही कारणामुळे होतच नव्हतं। शेवटी एक दिवस ठरवला आणि त्यात आहोंची फॅमिली पण मित्राची फॅमिली पण बोलली की आम्हालाही यायचं आहे। म्हटलं चला, स्वतःची गाडी घेऊन गेले की निवांतपणे जाता येतं। गाडी सरळ निघाली तुळजापूरवरून ते डायरेक्ट अक्कलकोटमध्ये येऊन थांबली आणि जिथं थांबली तिथं तर आम्ही राहायचा विचार केला होता, कारण तिथं राहण्याची सुविधा पण चांगली आणि राजेराय मठ ही समोरच होता। त्यामुळे असं वाटलं त्याला दोन्ही पण गोष्टींचा आनंद घेता येईल। आम्ही रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि तिथं आम्हाला सांगितलं की 6:30 वाजता इथं आरती आहे आणि आरतीनंतर जेवण चालू आहे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीचं जेवण 6:30 ते 10 वाजेपर्यंत होतं। जे भक्त येतात त्यांच्यासाठी विनामूल्य ते जेवण होतं, म्हणजे प्रसाद होता म्हटलं तरी चालेल। त्यानंतर मग आम्ही फ्रेश झालो आणि मग निघालो खंडोबा मंदिराकडे, कारण अशी एक फेरी असते खंडोबा मंदिर, स्वामी समर्थांचे समाधी मठ म्हणजे चोळाप्पा महाराजांचा वाडा आणि नंतर मग वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर असं दर्शन घ्यावं। पण सकाळी ते शक्य नव्हतं, म्हणून आम्ही फ्रेश झाल्यानंतर संध्याकाळी इकडे आलो। पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये आलो, जिथं आम्ही थांबलो होतो तिथून 15 मिनिटावरती खंडोबा मंदिर होतं। तर 15 मिनिटच लागले होते आम्हाला चालत यायला, एक 5 मिनिटं एक्स्ट्रा झाले होते, कारण आम्हाला विचारता यावं लागलं, माहिती नव्हतं रस्ता त्यामुळं। मग तिथं दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो आणि खरंच खूप भारी वाटलं इथं बसल्यानंतर। हे स्वामी महाराजांचं अक्कलकोटमधलं पहिलं ठिकाण आहे, जिथं अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी महाराज पहिल्यांदा येऊन बसले होते त्या पायरीवरती। त्यामुळे अक्कलकोटमध्ये कधीही तुम्ही स्वामींच्या मठात दर्शनासाठी आलात तर पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये या, तिथं दर्शन घ्या आणि मगच पुढे जावा। तिथून समाधी मठामध्ये या, समाधी मठामध्ये दर्शन घ्या आणि मगच अक्कलकोट स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मठामध्ये जावा, कारण हीच एक फेरी आहे असं म्हणतात। मलाही माहीत नव्हतं, याच्या आधी जेव्हा मी गेले होते तेव्हा मी पहिल्यांदा डायरेक्टच म्हणजे आम्ही मंदिरातच गेलो होतो आणि तिथूनच आलो होतं। पण मी आता जसं स्वामी सेवेत आलेली आहे तेव्हापासून मला तर माहिती आहे की अशी एक फेरी मारावी लागते। आपण एक प्रदक्षिणा म्हणतो ना, तशी एक प्रदक्षिणा आपली पूर्ण होते असं म्हणतात। तर आम्ही चोळाप्पा महाराजांच्या ह्या वाड्यामध्ये आलो। इथं स्वामींच्या आरतीची वेळ झाली होती आणि म्हणजे वेळ होता अजून, पण स्वामींच्या गाभाऱ्याची म्हणजे साफसफाई चालू होती। पादुका वरतीच ठेवल्या होत्या स्वामींच्या, तर तिथं आम्ही वरतीच जाऊन गाभाऱ्याजवळच दर्शन घेतलं आणि मग तिथून नंतर त्यांनी पादुका खाली हलवल्या, म्हणजे पुढच्या साईडला खालूनच दर्शन घ्या म्हणून सांगितलं। पण आम्ही गेलो तेव्हा गाभाऱ्याजवळच होत्या पादुका, आम्ही वरतीच दर्शन घेऊन खाली आलो, थोडा वेळ बसलो, नामस्मरण केलं आणि खूप छान वाटत होतं। असं वाटत होतं आजूबाजूला स्वामी आपले आहेत की काय, आपले ऐकतायत, आपल्याशी बोलतात असं वाटत होतं। इथून बाहेर पडलो आणि मग वाटेमध्ये ह्या गल्लीत पूर्ण अशा मावश्या बसल्या होत्या, सगळ्या भाकरी, शेंगदाण्याची चटणी, काळ्या तिळाची चटणी आणि बरंच काय काय छोटं मोठं सामान घेऊन बसल्या होत्या। तर त्यांच्याकडून मी ही शेंगदाण्याची चटणी घेतली आणि काळ्या तिळाची चटणी घेतली। 50 रुपये पाव होतं त्यांच्याकडे, जेही तुम्ही घ्या ते 50 रुपये पाव होतं, त्यामुळे मी हे 2च चटण्या तेवढ्या घेतल्या, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीची चव जिथल्या तिथल्याच भागामध्ये मिळते। त्यामुळे मी म्हटलं त्याला सोलापुरी चटणी खाऊन बघू, आणि खरंच खूप भारी आहे चटणी। मी आता घरी आल्यापासून खाते ना, तर खूप छान आहे। त्यानंतर मग इथून जाताना माझा पाय खूपच दुखत होता। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी सांगितलं होतं की माझ्या पायावरून गाडी गेली होती आणि माझा पाय सुजला होता, तर हे भानच राहिलं नव्हतं ज्यावेळी मी फिरत होते तेव्हा। पण मला नंतर ठणकायला लागलं पाय, म्हणून मग आम्ही जाणं तिकडे कॅन्सल केलं। गेलो होतो पण आरतीची वेळ होती आणि उशीर भरपूर होता, गर्दी खूप होती, म्हणून आम्ही परत आलो होतो तिथून आल्यानंतर मग राजेराय मठामध्ये आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो। तिथं थोडा वेळ बसलो। इथली सुद्धा स्वामींची जी मूर्ती आहे ती खूप छान आहे। इथेही स्वामींच्या पादुका आहेत, स्वामींच्या पायाचा ठसा घेऊन ह्या पादुका बनवलेल्या आहेत। तर इथं सुद्धा खूप भारी वाटलं। याचा जो काही इतिहास आहे तो सगळा एका साईडला त्यांनी भिंतीच्या इथे बोर्डवरती लिहिलेला आहे आणि स्वामी चरित्र सारामृतामध्येही 8व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे, तर तो तुम्ही नक्की वाचला असेल, त्यामुळे मी काय सांगणार नाही आहे। आणि मग तिथून जेवण वगैरे केलं, थोडा वेळ तिथं शांत बसलो आणि मग आम्ही रूमवरती येऊन आराम केला। सकाळी 3:30ला उठलो, म्हणजे 3लाच उठलो होतो, आम्हाला 4 वाजता जायचं होतं, कारण आरतीची परफेक्ट वेळ आम्हाला माहिती नव्हती। कोणी 5ला म्हणत होतं, कोणी 4ला म्हणत होतं, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघायचं ठरवलं। पण इथं सकाळी मी तुम्हाला आम्ही जिथं थांबलो होतो ती रूम दाखवते। एकच रूम आम्ही घेतली होती सगळ्यांच्यामध्ये, कारण 3 ते 4 तासच फक्त झोपायचं होतं, म्हटलं कशाला 2-2 रूम, आणि थोडं महागही वाटलं आम्हाला। 1800 रुपये 3 व्यक्तींसाठी असं म्हणजे होतं ते, आणि 900 रुपये नॉन AC आणि 1800 रुपये AC वाल्यांसाठी। मग ते थोडंसं महाग वाटलं आम्हाला, त्यामुळे आम्ही सगळ्यांच्यामध्ये एकच रूम केला होता। आम्हाला तो 1200 रुपयाला पडला, 2 एक्स्ट्रा गाद्या घेतल्यानंतर।
आणि तिथून मग सकाळी फायनली आम्ही आलो स्वामींच्या वटवृक्ष मठामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही बाहेर थोडा वेळ थांबलो होतो. बरोबर 5ला आरती चालू होते. आतमध्ये ते बरोबर 5ला सोडतात तुम्हाला. आणि मग तिथं आल्यानंतर बसतात खाली, मला हे माहीत नव्हतं. खाली बसतात आणि मग आरती होते. आरती झाल्यानंतर मग दर्शनाच्या वेळी सगळेजण उठून उभे राहतात. आणि आरती झाल्यानंतर सगळे एवढे रंगले होते स्वामींच्या नामस्मरणात, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं की इतकं असं वाटत होतं की कोणीतरी आपल्या डोक्यावरून हात फिरवला आहे. आपल्या आईवडिलांनी कसं आपल्या डोळ्यात पाणी येतं तसंच होत होतं. आणि मला आत्तासुद्धा तुमच्याशी बोलताना होतं आहे. स्वामींचं ते नामस्मरण एवढं मोठमोठ्याने चालू होतं, एवढं जयघोषमध्ये चालू होतं ना, खरंच खूप भारी वाटलं. धन्य झाले. मी ह्याच्या आधी आले होते तेव्हा मी दुपारच्या वेळी येऊन गेले होते. मला खरंच असं वाटलं की जेव्हाही येऊ तेव्हा पहाटेचं येऊ, आरती काकड आरती भेटली तर चांगलंच आहे असा विचार केला. कारण खरंच खूप म्हणजे मन प्रसन्न झालं. डोक्यातले सगळे घाणेरडे वाईट विचार निघून गेले आणि खरंच खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं स्वामींच्या मठामध्ये. थोडा वेळच थांबलो, जास्त वेळ का थांबता नाही आलं कारण आम्हाला घरी यायचं होतं, काही कामं होती त्यामुळं. फायनली स्वामींचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालं. इथं आल्यानंतर नाश्त्यामध्ये आम्ही भजी आणि चहाच घेतला होता कारण कोणाला जास्त भूक नव्हती, घरी जायची ओढ लागली होती. आणि बघताय माझा पाय कसा सुजला आहे. मी चाक 2 वेळा मागे पुढे झालं आणि त्या मेन अंगठ्याच्या शिरेवरती, त्यामुळे ना ठणकत होतं खूप माझं पाय. आणि मला ते दुसऱ्या दिवशी जाणवत होतं. तिथल्या काकाने ते म्हणजे नाश्ता करायला थांबलो होतो ना आम्ही, त्या काकाने ते बघितलं तर ते विचारले मला त्यांनी काय झाले. मग त्यांना मी सांगितलं की असं चाक गेलं आहे गाडीचं पायावरून म्हणून. मग ते बोलले मी चोळून देतो. मग मी नकोच म्हणत होते पण ते बोलले मी हे सगळं करतो. ते बरेच काय काय करतात, त्यांनी मंत्र घेतलेला आहे. तर ते बोलले की मी चोळून देतो, तुला बरं वाटेल. नाहीतर ही बघ शिर, बोलले मला काळी एकदम झाली होती शिर, काळ्या पडल्या होत्या. ते बोलले हे जर अशी रक्त आकसून राहिलं तर मग तुला पुढे लावून खूप त्रास होईल आणि डॉक्टरकडे पैसा खर्च करण्यापेक्षा मी थोडंसं तेल लावून तुला चोळून देतो. त्या काकाने छान असं मला तेल लावून चोळून दिलं. मग आम्ही त्यांना पैसे वगैरे दिले. तर हे ते काका आहेत, त्यांनी मंत्र घेतलेला आहे त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या पण आम्ही जास्त वेळ न थांबता निघालो.